अरे अरे नको जाऊ ना, नको जाऊ ना, नको जाऊ ना, थांब ना. नको जाऊ ना, थांब ना. हा काय करतो तू नको जाऊ. मी बोललो होतो रात्री तुला कॉल करेल, तू रात्री आला नसते, तो तुझा प्रॉब्लेम आहे. माझा प्रॉब्लेम आहे. तू रात्री 9:15 केला होतास. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मी आज कॉलेजला गेलो नाही, काय रेडी वगैरे नाही झालो. का नाही झालो? कारण उद्या माझी एक्झाम आहे. तर मी बोललो आज दिवसभर अभ्यास करतो, कारण आम्ही उद्या एक्झाम आहे तर एक दिवस आधी अभ्यास करणारे मुलं आहेत. आज अभ्यास पण पेंडिंग होता, काय झालं नाही, म्हणून मी बोललो की आज दिवसभर करतो. मग आज आज सुट्टी मारतो, आज अभ्यास करतो, उद्या एक्झाम आहे त्यामुळे. हे बघा, पप्पा आता उठले. इथं मम्मी माझा ब्लॉग बघतीये कालचा. कामाला जायचं नाही का? हा, हे बघा माझा बाबू पण इथं झोपलाय. आणि इथे बघा भाग्यश्री आली आहे, हॉटेल भाग्यश्रीचे मालक. वहिनी इथे, दादा इथे, अजून आपला बाबू इथं झोपलाय. त्याला मम्मीने आंघोळ घातली, अजून मस्त झोपवलंय त्याला. उठला का? उठला का? या शौर्य तर झोपलाय. मम्मीने त्याला आंघोळ वगैरे घातली आहे, मस्त आता झोपलाय. आता मम्मीला पण जायचं सोडवायला शाळेत. चला जाऊया. चल चल. मम्मीला कामावरती सोडलंय, मी घरी आलोय. आता भूक लागली, आता बसलोय जेवायला. हे बघा, मग हे एग खिचडी आहे, वहिनीने बनवली आहे. अजून स्वीटी बघा तिथून बघती येते. आलीस का? आलीस? आलीस का? चला भाई जेवून घेऊया, अजून अभ्यासाला बसूया. तर बुक ठेवली आहे, उद्या एक्झाम आहे, उद्याची तयारी करूया. अरे अरे बघा इथं भाग्यश्रीचा मेकअप केलाय. कोणी केलाय? वहिनीने. क्या से क्या हो गया. अजून तिथे शौर्य बघा. बघा बघा कसं कसं करतीये. ही बोलते ब्लॉग मध्ये नको टाकू. ब्लॉग मध्ये टाकलंच ना. आता ना मी चाय प्यायला बसलोय. मम्मी पण आलीये कामावरनं. आता शौर्य चाललाय हॉस्पिटल मध्ये. वहिनी चाललेत हॉस्पिटल मध्ये शौर्याला घेऊन. शौर्य मस्त रेडी वगैरे झालाय. आता चाय प्यायला बसलोय आम्ही. मम्मी शौर्याला थांबव नाही, तर शौर्याला नको पाठवू. भूक लागली तर रडेल की रड. काय? त्याला भूक लागल्यावर रडणार नाही का? हा ना, वहिनीला जायचंय, कारण वहिनीला बरं नाही वाटत आहे, खूप दिवस झालं, म्हणून ते हॉस्पिटल मध्ये चाललेत. मग शौर्याला असं घरी सोडू नाही शकत, मग तो रडेल हे ते, म्हणून त्याला पण नेत आहेत. ए ए शोरू नको जाऊ ना बच्चा, नको जाऊ ना, नको जाऊ ना, नको जाऊ ना, थांब ना. नको जाऊ ना, थांब ना. हा काय करतो तू नको जाऊ, नको जाऊ. ओ फिरायचंय, आपण जाऊ ना फिरायला, आपण जाऊ. आ. बघा माझ्यासोबत कोण आहे? अर्णव निकम. भाई ह्याचा आज आहे बर्थडे, वाढदिवस. मग खूप महिन्याच्या नंतर भेटलायस ना, 14 एप्रिलच्या नंतर आता भेटतोय, कारण जॉब मध्ये हा बिझी असतो. अजून एकदम ना तो चोमू टाइप नाही का, सिन्सिअर बॉय वाटतोय, फुल गॉगल वगैरे. आता आम्ही मॅकडी मध्ये आलोय, वाढदिवस आहे, तर अर्णव बोलला चल भाई मी पार्टी वगैरे देतोय. ऑर्डर केलंय बर्गर वगैरे. थँक्यू भाई पार्टी द्यायला. तुम्ही पण दिली तर बरं होईल. अरे माझ्या बर्थडेला मी बोलवलं होतं, तू आला नाहीस. तुला चुकीच्या टायमिंगला कॉल केला होता. तो तुझा प्रॉब्लेम आहे भाई. मी बोललो होतो रात्री तुला कॉल करेल, तू रात्री आला नसते, तो तुझा प्रॉब्लेम आहे. तो माझा प्रॉब्लेम आहे. तू रात्री 9:15 केला होतास, हा. तोपर्यंत जेवून झोपलो होतो. तर आता जस्ट मी गाईज घरी आलो, अर्णव पण गेलाय घरी. आता उद्या एक्झाम आहे, तर अभ्यास करायचा आहे. बघू उद्या कशी काय एक्झाम जाते. उद्या लवकर जायला लागणार आहे, 9:30 वाजता एक्झाम आहे. इथं वहिनी भांडे घासतायत. काय? ब्लड टेस्ट या हॉस्पिटल मध्ये. तर चला मग मित्रांनो, वेळ आली ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट, जे पण नवीन चॅनलवर, तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.